श्रोत्रम चक्षुस्पर्शनं च रसनम् अभिष्टाय मनुष्याय मिष्यानुपसे. महा श्लोक कशा करता आला तर जीवात्मा स्वस्वरूपाला काय होतं ओळखत नाही. ते सगळी परंपरा पहिल्यापासून या अध्यायामध्ये पहिले 2 श्लोकामध्ये अध्यारोप केला. ऊर्ध्वमूल मदस्य आणि पुढे मागोपात केला नरूपमस्य. अशा रीतीने दिसणारा हा संसार कसा आहे मिथ्या आहे. माझा मिथ्या संसाराचं सत्य काय आहे परब्रह्मस्वरूप. त्या परब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात. त्याच्याकरता प्रयत्न करणारे मोक्ष लोक मग ते स्वर्ग नींद काय तुमचे सगळ्याचा काय करतात त्याग करतात. आणि आलं लक्षात आहे. आणि त्या पदाचा शोध घेतात. ते पद कसं आहे नाही का तत्पदन अशा पदाला ते काय होणार म्हणजे आपण सर्वत्र भरून राहिलेलो अशा पदाला ते प्राप्त होतात. त्याच्यावरती अर्जुनाने शंका केली. म्हणाय पाहिजे त्या पदाला प्राप्त होतात ते दोन भिन्न आहे का. भिन्न असेल विजातीय वस्तू कशी राहते कधी सजातीय होऊ शकत मध्ये भिन्नच राहणार. आणि अभिन्न असेल तर मग संयोग वियोग आहे का. भिन्न आणि अभिन्न आपल्या डोक्यावर ते टोपी आहे. त्याचा त्यागही करता येतो आणि घालता येत नाही कारण ते भिन्न आहे. काय भिन्न आहे तर मग स्वरूप स्थिती प्राप्त कशी आहे. डोक्याचा कुठं त्याग करता येतो का. मग आपलं डोकं भिन्न आहे का भिन्न आहे. टोपी नाही का. एखादा विद्यार्थी असतो मग टोपी न घालता येतो आणि त्याला विचारलं टोपी का काय घातली नाही. म्हटलं आमच्याकडे आता अलीकडे टोपी काल बाह्य झालेली आहे. फेटाही काय झाला नाही. फक्त कीर्तन करत कीर्तनाच्या वेळेस फेटा बांधतो. ते खंदारकर महाराज वगैरे ते म्हणायचे कीर्तनकाराने कीर्तनापुरता फेटा बांधून आहे कायमचा काय बांधावा. जाऊ दे आपलं काही तो विषय नाही. विषयानं जगू दे. मग तुझ्याची जर ते अभिन्न आहे तर वियोग कसं आहे. संयोग वियोग डोपीचा संयोग आहे डोपीचा काय आणि डोक्याचा वियोग आहे. मग हे म्हणलं पाहणाऱ्याच्या दृष्टीमुळे देहदृष्टीने आपण जर पाहायला लागलो तर भिन्न आहे. आणि आत्मदृष्टीने आपण काय अभिन्न स्वरूपात. मग ती दृष्टी ज्ञान असेल तर अभिन्नता दिसेल. अज्ञान असेल तर मग अज्ञान कुठून उत्पन्न होतं. स्वमाया विटाळे शुद्ध देवे मिळाले न किडाळे पाणी स्वमाया विटाळे शुद्ध. शुद्ध स्वरूपामध्ये माया जर आली म्हणजे मग काय होत असे ते तर अज्ञान एक करोडे अज्ञान उत्पन्न होतं. आणि मग ते विवरोनी की जे पुढे स्वस्वरूपाला विसरतो. देहालाच काय म्हणतो आहे का. मग देहाचे धर्म आपल्या ठिकाणी मी काळा आहे मी कोरा आहे मी आंधळा आहे मी पांगळा आहे हे सगळे धर्म कोणाचे आहे. तसे सूक्ष्म देहाचे धर्म 3 देह आहे ना. हा देह कोणता आहे दिसत नाही पण आहे तो कोणता देह आणि त्याला कारण तिन्ही देहाचे धर्म काय घेतो. मग मी करता आहे मी कोण आहे. मी जन्मणार आहे मरण आहे कोणाचा धर्म आहे.
आणि मी करता आहे, मी फक्त आहे, कोणाचा धर्म आहे? सूक्ष्म शरीराचा आहे काय? आणि मी अज्ञानी आहे, कारण हे सगळे धर्म काय घेतो? आपल्या ठिकाणी घेतो. आणि प्रकृतीत असलेले मन बुद्धी वगैरे आदी करून पंचविषय यांना आपल्या जवळ घेतो आणि त्याचा भोग घेतो. काय घेतो? शब्द स्पर्श रूप रस गंध. आणि तो भोग जो असतो तो संपत नाही. मग ते कर्तृत्व एका देहातून दुसऱ्या देहात, दुसऱ्या देहातून मध्ये प्रकृतीच असणारे देवी मनश्रेष्ठाया इंद्रियाते धनंजया. देहापासून मनाचा असा इंद्रिय जवळ घेतो आणि विषम आवडणाऱ्या विषयाचा काय घेतो? कोणाच्या द्वारा घेतो? श्रोत्रम पडे चक्षु पडे पडे पडे. आणि याचा राजा कोण आहे? मनष्ठ आहे मनुष्य. आणि विषयानुपसेव आहे. म्हणजे इंद्रियांच्या द्वारा शब्द स्पर्श रूप रस प्रत्येक. आणि विषयाचं एक एक इंद्र आहे. रस विषयाचं इंद्र कोणतं? घ्राणेंद्रिय नाही तर रसनेंद्रिय. बरं झालं स्पर्शेंद्रिय नाही म्हटलं. एका विषयाचं काय घेतो? भोग घेतो. अधिष्ठ आहे बरंच आहे. ते जास्त वर नाही. ते काही ज्ञानेश्वर महाराजांनी केलं नाही. तेव्हा श्रोत्रम आहे. एकाचा त्याग आणि एकाचा आपली स्तुती केली तर आनंद होतो. ऐका काय बाबा काय सुंदर कीर्तन झालं. मला महाराज पुढच्या वर्षी तुमची तारीख ठरली. आणि एखादा म्हणत असतो काय कीर्तन झालं, जरा बोर झालं, उठून जावं असं वाटत होतं. लकी एकापासून आनंद आणि एकापासून सगळे विषय असला आहे. विषयानं कसंही होते त्याच्यावर त्याचं टीका ज्ञानेश्वर महाराजाची बघा. इथपर्यंत आलो तर आपला मग येतात स्वर्गी देह जैसे अपंगे. आणि ते पुढचे तसे अपंगे म्हणाते. येतात स्वर्गी जे तो देह अपंगे. देहाने जाता येत नाही. कशाने? मग कोणत्याने जाता येत? लिंग देह. कारण शरीराच्या बरोबर लिंग देह मरत नाही. स्थूल शरीर काय होते इथं पडते. लिंग देह त्याला सोडून माझा काय जसं जसं वासना असेल त्याप्रमाणे. अधिक पाप असेल तर नरकाधिकामध्ये जातो. पापाने पुण्य समान असेल तर आणि पुण्याच्या उदयात येतात बघा स्वर्गी जैसे देह अपंगे. स्वर्गातले देव वेगळे. स्वर्गामध्ये अमृत आहे पिण्याकरता. तिला संडास बांधण्याचं काय रे? कारण अमृताचा मळ होत नाही. संडास बांधण्याचं काय? बरं का? कधी अजीर्ण होत नाही, काय होत नाही. तिथलं वैभव आहे ना. आम्हाला पाहिजे सिंहासन वगैरे. म्हणून यज्ञ लोक 100 यज्ञ करून पुढे जातात. पण मुक्तपणे तैसेची पुढची पांगी म्हणाले. हे सगळे मनासहित गाठोडं भाडे करून नाही का घर बदललं म्हणजे सगळं भोग हे काय करते घेऊन जात असे. त्याप्रमाणे कशा प्रकारे नेतात? दृष्टांत जसा मालवीय दिवा आणि प्रवेश जाय आणि मग उजळी द्यायचे तर वाद बसायचे. इथं जर आपण दिवा भिजून टाकला तर आणि तोच दिवा पुन्हा कुठे घेऊन जायचे दुसऱ्या. म्हणजे
लिंगदेह इथून निघतो कुठून? या देहामधून. हा देह इथे पडतो आणि तो लिंगदेह कुठे जातो? मग जशी जशी वासना असे पाप पुण्याप्रमाणे. ऐसा ऐसे राठी विवेका अविवेकाची दिठी अन्य हेतुले कीर्तीस गमेची का. ऐसा ऐसे सारखा व्यवहाराचा चालू असतो. अविवेकाची दिठी, जोपर्यंत अविवेक आहे तोपर्यंत सारी क्रिया चालूच राहणार. हे तुला कीर्ती गमवूच लागे. ह्याच्यामध्ये आणि हा सगळा व्यवहार हे तुला कीर्ती असा सर्व व्यवहार आपल्याला पाहायला मिळतो. मग त्याच्यामध्ये आपला अज्ञानी मनुष्य, कोणता मनुष्य ज्याच्याजवळ अज्ञान असेल तो आत्मविषयक काय आहे तो काय म्हणतो? तो आत्मा देहाशी आला आता विषय येण्याची. आत्मा कुठे देहामध्ये येत असतो का? येणं जाणं कोणाला आहे? शरीराला आहे. आत्मस्वरूप पुढे पंचदशीमध्ये आत्मा येत नाही ना आत्मा काय होत नाही. आकाश कुठे येत असते का? येत नाही. जात असते का? ते व्यापकाच्या ठिकाणी एक क्रिया नसतात. परिच्छन्न वस्तूच्या ठिकाणी सगळे संसाराचे धर्म व्यापता येतात. आत्मा कुठे येत नाही ना आत्मा कुठे काय होत नाही. मग ह्याच्यामध्ये आत्मा देहाशी आला आणि विषय येण्याची आणि त्याने विषयाचा भोग घेतला अथवा देवाने गेला. हे काय म्हणायचे? सगळं आता दोघांमध्ये फरक काय आहे? अलग लक्षात नाही. असं एक पक्ष असा आहे आत्म्यालाच काय म्हणतो, देहालाच काय म्हणतो, हा एक पक्ष. हा दुसरा पक्ष कोणता आहे? अरे ज्या अर्थी देहातून गेला असं म्हणा. पण देहाहून आत्मा काय आहे? पहिला पक्ष काय म्हणतो? दुसरा पक्ष काय म्हणतो? सुधारणा झाली ना. काय झाली? कारण आत्मा देहाहून गेला म्हणजे देह एक वेगळा आणि आत्मा एक असं नाही का. तेव्हा देव आता देवाने गेला ऐशाची काय करते मानतात. म्हटलं देहामधून निघून गेला. देहामधून आत्मा निघून जात असतो का जीव जात असतो? आत्मा कुठे जायचं? जीव जातो. मात्र कोण जातं? जीव या देहातून. कोणत्या देहात जाईल काही सांगता येत नाही. बऱ्याचशा कथा बिथा आहे ना आपल्या. एवढा मोठा जडपत्राचा त्याचा जीव कोणाचा देहात गेला? हरणाच्या देहामध्ये. का हरणाच्या देहात गेला? शेवटी हरणाची इच्छा झाली मरताना. हरणाची वासना होती. कोणाची? हरणाची वासना. माझ्या हरणाचं काय बरं माझं कसं काय होईल नाही म्हणून माझ्या हरणाचं काय काय म्हणतात माझं कसं होईल. म्हातारपणी येईपर्यंत जगूच नाही वाढणार. आपल्याला चाललं आहे ना असं ज्ञानकांडातला शेवटला अध्याय. पुढे जे आहे ना प्रश्न आणि उत्तर आहे. 16वा अध्याय म्हणजे काय? आसुरी संपत्ती दैवी संपत्ती थोडक्यात सांगितले. 16व्या अध्यायामध्ये विस्तारपूर्वक आहे. श्रद्धेचा 17वा अध्याय आणि सगळ्याचा समारोप कोणता आहे? म्हणजे ज्ञानकांड संपला. मग तत्वज्ञानाचा अध्याय असल्यामुळे तत्वाचा विचार करता आत्मा येत नाही. आत्मा काय होत नाही. अज्ञानी पुरुष म्हणतो आत्माच मरतो आणि आत्माच करतो आणि आत्मा. त्याचा इथे विषय चाललेला आहे.
अथवा येणे आणि जाणे, का करणे आणि भोगणे, प्रकृतीचे येणे माने. येणे आणि जाणे, का करणे आणि भोगणे, हे सगळे कोणाचे धर्म आहे? हे सगळे आहे बरं. आपण नाही का म्हणलं घटाकाश फुटलं, घटाकाश असं झालं. आकाश कुठे फुटत असते का? मग घटाकाश फुटले, धर्म कोणाचे? घटाचे. लादले कोणावरती? आकाश फुटलं म्हणतो. आकाश कुठं फुटत असते का? आणि आकाश फुटलं म्हणणाऱ्याचं डोकं काय असलं पाहिजे? फुटलं तर काय प्रकृतीचे तेने माने. आता हे सर्व धर्म उत्कारानंतम सितम मंजानम गुणानितम विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञान. बरं का? हे सगळे धर्म प्रकृतीचे आहे. कोणाचे मानून बसला? आत्म्याचे. उत्कारानंतम म्हणजे या देहातून कोणत्या देहात झाला? जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत जीव मुक्त होऊ शकत. ज्ञानानेच जीव काय होतं? मुक्त होत असं. तोपर्यंत इथून तिथून तिथून ते सगळं फिरत बसत बा. तो सरड्या असतो का नाही तो? तो सरड्या एखाद्या बाबळीच्या झाडावर असतो. त्याचा एकच धंदा असतो, खालून वर जाणे, वरून खाली येणे. दुसरं त्याला काय? तसं जीवाचं आहे बघा. या देहातून कोणत्या तिथपर्यंत जातो? ब्रह्मेशाना पडते, तिथून पुन्हा खाली येतो. तो पुनरावृत्तीच्या मापा पुन्हा आणखी खालच्या, पुन्हा वरून जन्म. किती जन्म झाला मग येडदार चुकवायचे असेल तर ज्ञानच काय लागतं? नाही का? शरीर में शरीर वर्षावर विठ्ठल. एक विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति यतन्तो योगिनः चैनं पश्यन्ति आत्मनः. जो साधक आहे, साधनाची परिकाष्ठा करून साधनामध्ये जो रममान होतो, यतन्तो योगिना. कोण? सुटण्याचा प्रयत्न कोण करतो? योगिना. यतन्तो योगिना पश्यन्ति आत्मवस्थितम्. आत्मस्वरूपाला यथार्थत्वाने जाणतो. आणि यतन्तोपि कृतात्मा नैनम पश्यन्ति चेतसा. जो प्रयत्न करीत नाही, संस्कृत आहे, त्याला हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. कोणाला होते बघ? नाही काय त्याचं घेतले. यतन्तो योगिनश्चैनम. कोण? यतन्तो योगी. आणि दुसरा कोणता? यतन्तो नाही का? यतन्तो अकृतात्माना. प्रयत्न करतो पण योग्य अधिकार नाही. नाही ना काय? नाही नाम पश्यन्ति चेतसा. तो यथार्थ स्वरूपाला जाणू शकत. चेतसा आणि अचेतसा. चेतसा म्हणजे शुद्ध बुद्धीचा, आणि अचेतसा म्हणजे मधून विषयी पामर. कोण? हे परमात्मा स्वरूपाला काय करू शकत नाही, जाणू शकत नाही. जाणण्याची इच्छा करतो त्याला साधक म्हणायचा. आणि ज्याने पूर्णत्वाने जाणलं त्याला मुक्त म्हणायचं. एक देहाचे मोठके उभे, चेतनात येतं उपलब्ध आहे. आणि चळवळीची उभे आला आला म्हणजे. आता देह असतो ना आपला 3.5 हाताचा देह, चेतना तिथे उपलब्ध आहे. चेतना असं गर्भोपनिषद आहे असं म्हणतात. त्या 9 महिने 9 दिवसांनी पूर्ण देह होतं. मग त्याच्यामध्ये 5व्या महिन्याला काय होते, 6व्या महिन्याला काय, काहीतरी 7व्या का 8व्या महिन्यापर्यंत. आणि 9व्या महिन्यामध्ये मात्र मग चेतना होते. काय झाले? पहिल्या अगोदर सगळी फिटिंगच असते. सगळी फिटिंग झाल्यानंतर बटन दाबलं की काय लागते, प्रकाश होतं सगळं. तसं मग
9 महिने आणि 9 दिवसांनी होते का. आणि आल्यावर रडलं पाहिजे म्हणजे खरे आई वडिलांना काय ते आनंद म्हणून तुला रडण्या करता आणि ते रडलं म्हणजे काय होतं. पण ते लोक विसरून जातात. म्हटलं हे आपल्याला सगळ्याला रडायला लागेल. ते पोरगा कसा निघाल याच्यावर काय होतं म्हणा. एक कीर्ती वाढवणार होता. एक काय कीर्ती अपकीर्ती करणार आहे की नाही. एक कीर्ती वाढणार म्हणजे मग त्याच्या जोडून या जरा वाढवीत दृष्टांत. समजा एक पोरगा आपल्या शाळेतून चालला होता. त्याला रस्त्यात पाकिट दिसलं. त्याने ते पाकिट पाहिलं. त्याच्यावर ते नाव होतं. उघडून काही पाहिलं नाही. मग त्याने म्हटलं पाहिजे हे पाकिट आहे ज्याचं त्याला आपण दिलं पाहिजे. कारण हरवल्यामुळे त्याचं दुःखीत झाला असला पाहिजे. म्हणून ॲड्रेस होता त्याच्याप्रमाणे त्याच्या घरी गेलं. म्हटलं का हो तुमचं पाकिट काय हरवलं का. बरं ज्याचं पाकिट हरवलं तो बेचैन झाला होता. त्याच्यात काही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे. मग मला खरोखरच म्हटलं आमचं पाकिट हरवलं. म्हटलं काय नाव आहे त्याच्यावरती. नाव विचारलं त्याने. तुमचंच पाकिट कशावर आहे अमका जमका. मग मला लागलं हे पाकिट आहे हे कोणाचं आहे. म्हटलं माझंच आहे. काय त्याच्यामध्ये चेक होते वगैरे अमका. मग आता हरवलेलं पाकिट ज्या पोराने आणून दिलं ज्याला दिलं त्याला आनंद होतो. आमचं म्हटलं हे आनंद झालेला आहे. ह्याच्यात आमचे 5 लाख रुपयाचा चेक होता की तो आणून दिल्यामुळे आम्हाला आता परत 500 रुपये तू काय कर दिलेल्याची बक्षीस. ते म्हणलं आम्ही घेणार नाही. त्याला विचारलं म्हणलं का बरं घेत नाही. ते म्हणलं आम्हाला म्हटलं थोडे तरी घे पण घे की. ते म्हणलं आम्ही घेणार नाही. तर म्हटलं मग तू का बरं घेत नाही. म्हटलं आमच्या आईची शिकवण आहे. परक्याचा पैसा घेऊ नाही. बरं का. वाढवे महत्त्व वडिलांचे. आणि एक पोरगा कसं जायचं बरं का. कुठे लग्नाला गेलं तर वगैरे काय करे कोणाची चप्पल चोरून कोणाची एकच चप्पल घेऊन येतो. ते एकच राहते. कोणाच्या चपलामध्ये विंचूस ठेवलं. वाढवे महत्त्व. आपला दृष्टांत संपला. म्हणून कशा करता तर देहामध्ये जी पूर्वमात्र संस्कारावर अवलंबून आहे. कशा करायचे देहामध्ये फरक नाही मात्र काही नाही. मग त्याच्याकडून होणाऱ्या ज्या क्रिया असतात एक पापात्मक क्रिया आणि एक कोणती मनुष्य देहामध्ये कोणती क्रिया करावी जेणेकरून पुण्याचं उत्तमाची गती अंतर्भोगी. सर्वचे तसेच त्या संगती इंद्रिय आपापल्या अर्थी वर्तते त्या नाव सुभद्रापती भोगले का. मग इंद्रिय आपापल्या विषयाचा भोग घेतात. शब्दस्पर्श रूपरसाने याचा आणखी इंद्रिय काय करा भोग घेत असतात. भोगक्षीण हा पैसे देह गेली या नदीचे आणि गेला गेला आहे. भोगक्षीण हा पक्षी म्हणजे तो त्या देहातलं प्रारब्ध संपलं. प्रत्येकाचा प्रत्येक देहामध्ये काय असते आता मला सांगता येत नाही. पशुदेहाचं प्रारब्ध किती असतं त्याचं आयुष्य लवकरच ते काय होतात म्हातारे होतात पुढे. मनुष्य देहाचं आयुष्य म्हटलं 100 वर्ष आहे. किती बरोबर. पण ते यथास्थित वागायला पाहिजे. युक्त आहार युक्त चेष्ट असते
बरोबर तुला शरीर हे साधन आहे असं समजून त्याचा काय केलं पाहिजे. मग शरीरात साध्य आहे का कोण साध्य आहे नाही का. हे बा विषय पामाराचं शरीराचे साध्य आहे. साध्य समजतं साधन आणि साध्य अन्न हे काय साधन आहे काय. भोग निवृत्तीचं काय साधन आहे. आणि भोग निवृत्ती साध्य आहे. मान आहे ना साध्य आणि साधनाचा बरोबर. विचार घ्या. मग विषय पामाराचं देहात साध्य असते काय असते देह साध्य आणि विषय गोळा करणे काय असे साधन आहे. आणि साधकाचं काय असे शरीर साधन शरीर साधन आणि ज्याने तू जोडायची नारायण हे त्याचं साध्य आहे. नाही तिथे सहज झालेलं आहे म्हणून दृष्टांत तसं आहे. म्हणून प्रारब्ध असतं. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत जीवच्या शरीरामध्ये राहतो. प्रारब्ध संपलं की जोपर्यंत आणखी करार असतो तोपर्यंत त्या बिल्डिंगमध्ये राहतो. करार संपला की काय करतो मग चालू द्यायचा. रुखो गेलं तर रुखो डोळा तो बोरावा देखावा वारा बाजू तो मारावा न दिसे तुरी नाही यावं. अहो म्हटलं हे दिसत नाही. रुखो डोळलं तर वारा दिसत असतो का मग कशावरून दिसतो. ज्या अर्धी पानं हलते झाड हलते त्या अर्धी वारा असला एक सूक्ष्म असते. पृथ्वी म्हणजे स्थूल शरीर त्यापेक्षा सूक्ष्म म्हणजे आप त्याहीपेक्षा सूक्ष्म तेज त्याहीपेक्षा सूक्ष्म वायू आणि त्याहीपेक्षा सूक्ष्म मग वायू आहे कशावरून झाडे ज्या अर्थी हालतात त्या अर्थी काय पंखा फिरायला लागला म्हणजे मग काय समजायचं बाय सामान्य रूपाने आरसा समोर ठेवायचे आणि आपण पेद देखायचे आणि पेदवाचे झाल्या मारीचे. कोणीतरी जोडपं बाई मात्र वेळी होती पुरुष चाणाक्ष होता. संसाराचं गणित असते कुठे काय असते. बाई चाणाक्ष असते दहा बाबा आपला घोडा असतो. दोन्ही मिळणं फार कठीण आहे. मग आता काय करतो ती बाई जी होती ना ती यजमानाला म्हणायची मला सोडून जायचं. आता याला सोडून जायचं नाही तर खूप व्यवहार कसा होईल. म्हणलं तर हिची समजत कशी घालायची. कुठंही निघालं की ती म्हणायची मला सोडून जायचं नाही. मग त्याने काय केलं एक युक्ती केली. एक आरसा आणला आणि आरशाचं मला उभा राहा तिला का बारा म्हणलं इकडे ये. बरं म्हणलं आरशामध्ये कोण दिसते म्हणलं तुम्ही. आणि आरशाच्या समोर कोण दिसते म्हणलं तुम्ही. म्हणलं आता तुम्ही किती झाले दोन झाले म्हटलं एका आरशातले आणि एक म्हणलं आपली युक्ती चालली. बरं म्हटलं तर मी जाऊ का बाजारामध्ये म्हणजे एक जागी काय हरकत नाही. एक जरी गेले तरी एक पारशे आरशातले आहेच की. म्हणलं आपली युक्ती काय झाली सफल झाली. बाजारामध्ये गेला आणि आणखी आपल्या आरशामध्ये आत आपले यजमान आहे असं समजून तो अर्थ पेटीत ठेवला बा. कुठे त्रस्त बाई आली एक. ते म्हणलं गंगाबाई तुमचे यजमान कुठे आहे म्हणलं एक बाजारात गेलं एक पेटीत आहे. आणि ते बायाचे जात पेटीतले काय कर पेटीतले जागा त्याने पेटी उघडली बा अर्जात काय दिसते. लगेच रागाला काय करी सुरुवात केली. मला का रडते पण दुसरी बाई आली ते विचारपूस करत नव्हती बा यजमान मेले असं असं होता होता 10-15 बाया गोळ्या झाल्या. विचार कोणीच करत नाही. तिला पाहून ती रडते आणि तिला पाहून तिकडून आपला चालला येत होता. एक ग्रस्त भेटला म्हणलं का गणपतराव आनंदात चालले तुम्ही. म्हटलं काय झालं तुमच्या घरी रेडी सुटली म्हणलं.
मग त्याने विचार केला, म्हणलं आपल्या या मिसेसच्या वरचा मधल्याचा काय रिकामा. परिणाम आहे. घरी आलं बघा, हे रडणार. एका बाईला विचारलं, म्हणा तू काय रडते? म्हणा ती रडते म्हणा. नंबर कोणावर आला? स्वतःच्या. तिला काय विचारलं? म्हटलं का रडते तू? म्हटलं तुम्ही मेले ना. म्हटलं कशावर? आरशात कुठे आहे म्हणाला. पुन्हा तिला काय आणायला लावला, आरसा आणायला. पुन्हा उभा राहिला. आरशात काय दिसलं तिला? प्रतिबिंब दिसतं. म्हणलं आले आले आले. तू का गेला होता का? नाही. मग तसंच आहे बरोबर. शरीरात आहे मी आलो, आणि शरीरात गेलो तर मी गेलो. वास्तविक आत्मा आत्मा येतही नाही आणि काय आत्मा होत नाही. जाते. तुम जसाच्या असंग यम पुरुष. आत्मा अनित्य आहे का? अनित्य आहे. नित्य आहे. आणि संसार अनित्य. अनित्य पण सुखम लोकम. नियमकाळ सर्व. काय काय म्हणून अनित्यत्वाचे वृक्षकार विषय आणि जाणतच आहे. अनित्य असलेला नित्य संबंध ह्याचा ज्ञान आहे. नाही तर अज्ञान आहे करुड आहे. तुम्ही पोहम विकल्पाचे मान. मग ते विभ्रवणी केजे पुढे हे होमी ऐसे. ते बी संसार आहे समस्या. गाणी जय जय अनित्य. आणि मग वैराग्य पाठी लागे. याचा विचार थोडक्यामध्ये 9व्या अध्यायात आहे. किं पुनर्ब्रह्मण पुण्याभाग अनित्यम असुखम लोक आहे. जे जी वस्तू अनुत्य आहे ती ती वस्तू दुःखाला करणे होत आहे. आपण अनित्य वस्तूमध्ये काय पाहतो? सुख पाहतो. विषय रांधिली मग तो ताटाची सांडून आहे. एकदा का संसारातला अनित्यत्व कळाला, मी भक्तीची वाटे तरी जडजडून वही लागला. दृष्टांत झाला. चळवळीचे नभे आला म्हणले तसे हिंदी आपापल्या अर्थीवर त्या नाव स्वतंत्रपदी भोगले का भोगक्षिणा पैसे देह गेली न दिसे. तिथं गेला गेला आहे से बाबा. याच्यावर गोष्ट सांगितली ती आम्हाला. आणि खोटं बोलत देखा वारा बाजतवा नवा आणि न दिसे तरी पांडवा नाही तर आरसा समोर ठेवायचे ना आपण पेचे तर जाखे. आणि ते दोघांचे जग मानिजे. आरशामध्ये आपण दिसलो तर आपण आहो, आणि आरशात जर दिसलो नाही तर आपण नाही, असा आपल्याला निश्चय करता येईल का? ऐसा ऐसा नाही का पर्दा केली आरसा लोप झाला तो या आभासा तरी आपण बे नाही ऐसा. निश्चय करावा. मग देह पडला म्हणजे आपण कायमचे नष्ट झालो असं हो का? पुन्हा जीव बुद्धी आहेच की पुन्हा दुसरा देह काय आहे? प्राप्त होईल. शब्द तरी आकाशाचा परी कपाळे मिठे वेगाचा आणि कांचंद्री वेग जायचा अभ्यासाचा आरोपीची. आरोग्य आहे. आकाशाचाच आणि शब्द असतो. कपाळे मिठे मेघाचा शब्द हा गुण कोणाचा आहे? आकाशाचा. मग आपण म्हणतो मेघच काय करतो? वास्तविक शब्द गुण कोणाचा आहे? आकाशाचा. तोच दृष्टांत आहे तिथे. चंद्री वेग अभराचा आकाशाचा चंद्री वेग अभराचा काय काय त्याचे ढग असतात. चंद्र येतोय ना चंद्र काय होत नाही. जाते. मग सगळं अभराचा येणं जाणं कोणाला आहे? आब्राचा. आरोप कोणावर करतो? चंद्रावर. पण मुळात आहे कोणाचा? अभरा. आब्राचा. तैसे बोयचे जायचे देही आत्मसत्य विक्रिय. आत्माच्या सत्तेवरती हे देह येतात आणि अनेक काय होतात. आत्मा जसाच्या येणं जाणं कोणाला आहे? देहाला आहे. निष्ठंगती कामुळे आंधळते. पण मनुष्य विचाराच्या योगाने आत्माच येतो आणि आत्माच काय होतो जातो. असा आरोप आत्म्यावर त्यांनी करतो. देखील आत्मा आत्म्याची ठाई देहीचा धर्म देही. बरोबर आत्म्याला यथार्थत्वाने ओळखलं पाहिजे.
तुमच्या निर्गुणत्वात तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल. आत्म्याचे देह धर्म कोणते, शरीराचे धर्म कोणते? अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा आहे. शरीराचा कोणते आहे का? देह पाचाचे झाले कर्माच्या गुणीवर. बहुत से चाकी सो आत्मा तो येत आहे सा नित्य शुद्ध अपायचा. देखो निजाचे डोळे नाराती देईचे खुळे, रश्मी आणि आळे रश्मीचे जैसे. बबिकाचे दिठी माझी सुरती स्पर्शे बेठी, दृष्टी आणि देखत भी ऐसे आत्म्याचा. और विवेकाचे हे पाहणं कोणत्या याने होत असे? विवेकाने. विवेक होय. मग त्याची स्फूर्ती स्वरूप आहे. ज्ञानी पुरुष देहाला मी म्हणेल का? मग नाही. मग त्याचा आम कुठे बसला? आत्म्यावर. ज्ञानी हे देखत यायचे हे पण आत्मस्वरूपाला ओळखणारे कोण? ज्ञानी. ज्ञानी. पण अज्ञानी ओळखू शकतो का? नाही. तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले, परी तुटवणी नाही पडले. ऐसे नाही. वरच्या आकाशातले तारांगात समुद्रामध्ये बिंब ते तुटून पडलेले आहे का? जिथेच आहे तिथेच आहे. जिथे पण आरोप कोणाला करतो? याचे याचा आरोप आपण कोणावर करतो? त्यांच्यावर. गगन गगनेची आहे परी आभासे तेव्हा आहे, तसा आत्मा देह ते देह घेऊसलाई. म्हणून आत्मा जरी देहात स्वरूपामध्ये असला तरी पण सुद्धा तो देह नसून देहाहून काय वेगळा आहे. अभिक विचार सगळ्याचा तो परिच्छिन्न नसून काय व्यापक आहे. खळाळाच्या लगबगी फेडोनी खळाळ्याची अभागी देखी जे चंद्रिका का बगीचाने. जेव्हा आकाशामधला चंद्र असतो आणि खळाळ हे पाऊस आला म्हणजे पाणी असायचं आणि त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब द्यायचे. आपल्याला वाटते चंद्र पडलं का पाण्यात? चंद्र जसाचे आणि तो आरोप कोणावर केला जातो? चंद्रावर. त्याप्रमाणे नाडराची बरे शोषे सूर्य तो जैसा तैसाची असे, देह होता जाता तैसे देखले. नाडराची म्हणजे हे डबके असतात ना, पाऊस आला म्हणजे काय होतं ते भरते आणि उन्हाळ्याचे दिवस सगळे सुकून झालं. सूर्य देखत तैसे. जोपर्यंत डबकं भरलेलं आहे तोपर्यंत सूर्याचं काय पडते? प्रतिबिंब. कोरडं पडल्यावर ते प्रतिबिंब पडते. सूर्याला काही माहिती आहे का माझं प्रतिबिंब पडलं? तो जसाच्या तसा. देह होता जाता तैसे देखत येते. मग देह होत असले जात असले तरी आत्मा जसाच्या. तसा. घटमट पडले आणि त्याची पाठी मोडले, परी आकाश संचले. असं तसंच. घटामध्ये मठामध्ये असलेले आकाश नाही का? सरकार अतिक्रमण केलं म्हणजे काय करून टाकलं? पाडून टाकलं. मग आकाशही पडलं तर नाही. आकाश जसंच आहे. तसा. असे अखंड आत्मयात आहे. ज्ञानदृष्टी कल्पित आहे आणि देहाची होती जाते जाण्याची पुढे. म्हणून आत्मदृष्टी कल्पित आहे, अज्ञानदृष्टी कल्पित आहे. आत्मदृष्टीने पाहिल्यानंतर आणि अज्ञानदृष्टी असेल तर देहाची होती जाते जाण्याची पुढे. म्हणजे आत्मस्वरूपाकार वृत्ती असणारे महात्मे लोक देहाचं येत असतात आणि जात असतात. आत्मा जसाच्या. तसा. मग कसा जाणता? अपरोक्षत्वाने. पुढे म्हणजे परोक्षाने अपरोक्ष. अपरोक्षत्वाने जाणता. ना तरी ज्ञान या पैते होईल, प्रज्ञा परमानू उखाणा घेईल आणि सकळ शास्त्राचे येईल सर्व. म्हणलं साधी गोष्ट आहे का? नाही का? याच्यामधून आत्मा निवडून काढणं असं ज्ञान सामान्याप्रमाणे होते का? नाही. मग हे ज्ञान किती कठीण आहे. ज्ञानही अपैते होईल, प्रज्ञा परमाणू उगाना दे. असं ज्ञानही आपल्याला प्राप्त होईल. प्रज्ञा परमाणू स्मृतीचा परमाणू सुद्धा आपल्याला मोजून काढता येईल. सकळ शास्त्राचे येईल, सर्व शास्त्रामध्ये निपुण होऊ शकेल. परिव्युत्पत्ती जे असेल बेरक्ती गे माणसे तब सर्वात्मका मदशी नव्हे.
तर तिथे यायचे. एवढं ज्ञान उत्पत्ती म्हणजे ज्ञान आपल्याला पाहिजे. परी विरक्ती न रे विवेक नसेल तर संप्रदाय आहे का. तेव्हा दुसरं परी विरक्ती नसते माणसे. वैराग्याला महत्त्व दिलं ना कुणाला. वैराग्याला पै तोंड भरो का विचारा अंतकरणी विश्वास. तरी ना पुरे धनुर्धरात विश्वसनीय. सर्वात्मकामध्ये असेल म्हणून परमार्थामध्ये ज्ञान जसं श्रेष्ठ आहे त्याबरोबर कोण श्रेष्ठ आहे. विरक्ती. गेलं तिथे आम्हाला या अन्नान लाळ गोटीचे विरसना अंगणच वे आलिंगना. तोंड भरो का विचारा अंतकरणी विषयाचा तरी नातोडे मिळतात धरात पैसे. म्हणून मला विचार केला किती जरी विचार असला पण जोपर्यंत विषयासक्ती असेल तोपर्यंत परमात्मा दर्शन होऊ शकत. परी वसंताची ग्रंथी काय तुटली संसार ग्रंथी की परिवारासाठी या पोथी वाचली होय. वसंताच्या ग्रंथी एखादा मनुष्य झोपेतून उष्णावला. गीतेचा काय म्हटलं देव उष्णावल्यामुळे. मग त्या गीतेच्या लोकांनी त्याचा काय बंध निवृत्त होईल का. इतकं सोपं आहे का. काय तुटते संसार करते. संसार वृक्ष उखडला जाईल काय. परिवासली या पोथी वाचली होय. परिवासली या म्हणजे नसता आला की ज्ञानेश्वरीला आपला हात लावतो नमस्कार करतो. त्याला काय आता ज्ञान कळेल का. परिवासल्या म्हणजे काय काय माणसाचे वा म्हणायला लागलं आमच्या घरी आहे रोज ज्ञानेश्वरीचं आम्ही दर्शन घेतो. आनंदाची गोष्ट आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये आतमध्ये काय ज्ञान आहे. नुसतं नमस्कार करणाऱ्या माणसाला समजेल का. शक्य आहे का. मग तर बरं कोणी एके लोक राहणारच नाही. ज्ञानेश्वरी पाठ करण्याचं काय नाही. फक्त हात लावायचा न्याय. बांधवणी आठवडे आणि घराने लावी जाती मुक्ता फळे तरी तयाचे काय कळे मौलमा. अगदी सो कसा स्फटिक म्हणी आहे वेळा. बांधवणी आठवडे आंधळा मनुष्य म्हणा की माझ्याशी डोळे पट्टी काय केली बांधली आहे. जिथे डोळाच माणसाला जर ते रत्नाचं ते समजत नाही आंधळ्या माणसाला समजेल का. घराणे जातो जिथे मुक्ता फळे आणि तयाचे काय कळे मोलमाल. तो म्हणे किती रुपयाचा याचा जरा पत्ता का. कारण का बरं तर म्हटलं ज्या डोळ्याने तो म्हणे बघायचा ते डोळे आंधळे असल्यामुळे पाहू शकत. तैसा चित्ती अंधे म्हणजे सकल शास्त्राचा स्वभाव. ऐसे कोडी एक जन्म जावं परी न पाहिजे. चित्ती अंध पेटावं. कोणता दोष आहे. अभिमान आहे ना. काय चित्ती अंध पेटावं आणि जिवे सकल शास्त्राचा सराव. जिवेवरती एकच शास्त्र आहे का सगळी झालं 18 पण त्याचे 6 धरून चालतात. किती मग न्याय सांख्य न्याय आणि मीमांसा. न्यायामध्ये 2 प्राच्य आणि एकलव्य. सांख्य आणि योगी. उत्तर मीमांसा आणि सगळ्या शास्त्र सराव म्हणजे केली जायची बदली. परी कोडी एक जन्म जावं परी न पाहिजे. ते वामन पंडिताची गोष्ट सांगतात. असामान्य विद्वान होते आणि त्याने इतका गर्व झालेला होता. म्हणलं आपण काशीच्या ब्राह्मणाला काय करू. वादविवादामध्ये जिंकू आणि बक्षीसपत्र आणू. म्हणतो बाबांना पंडित आहे ना तो काशीला आला. एका झाडाखाली बसला. त्या झाडावरती काही दिसत नव्हते पण राक्षस बसले होते. दिसताची ती योनी असते खेचर योनी होता.
ते दिसत नाही पण मानावं लागत. आणि ते आपसात गोष्टी करायला लागले. म्हणलं का रे एक फांदी रिकामी आहे. म्हणलं हे कोणाकरता आहे? बाकीच्या फांद्यावर बसले होते राक्षस होऊन. मला तर ऐकून पंडित आलेला आहे. आणि तो पंडित वादविवादामध्ये काशीच्या पंडितांना काय करणार आहे? आणि त्याला काय होईल? अभिमान. तो का म्हणे नरकी खाली. आणि तो म्हणला त्याच्या शापामुळे काय होईल? बुद्धी येऊन. आणि म्हणलं आपल्यासारखंच कुठं बसेल? हे कोण ऐकलं? हा म्हणलं चुकला तर आपल्याजवळ. तो वादविवादाकरता गेला. वादविवाद करेना. हा म्हणलं तुम्ही वादविवाद करा की इकडून आलेले आहे. तर म्हणलं वादविवाद करण्याकरता नाही आलं, तुमचा आशीर्वाद घ्या. काशीच्या विद्वानाचा काय घ्यावा? आशीर्वाद घ्या. वादविवाद जर करत बसलो तर विजय मिळाल तुम्हाला काय होईल? अभिमान. मी कशाकरता सांगितलं? ते जिवे सकल शास्त्राचा आणि चित्ती आणते परी कोणी एक जन्म जावा. 1-2 वर्ष का परी नफा विजय. कोण कारणीभूत आहे? अहंकार आहे का? काय मग माझी साक्षात्कारीन सरे अहंकाराची. अहंकार लोपे अवधारित द्वैतही आहे. सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे, द्वैताला कारणीभूत आहे अहंकार. म्हणून जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत माझी प्राप्ती होणे भ्रास्त आहे. दिले काय कोणी एक जन्म जावं परी न पाहिजे. एकमेका समस्ती व्यापक वसे बोध जाते अनेक प्रिय व्याप्ती रूप करू. एकमेका समस्ती. साखरेची गोडी एकाच गाड्यात असते का सगळ्या गाड्यात? तसा परमात्मा एकाच देहात आहे का सगळ्या देहात आहे? विठ्ठलाची चळी. मी कसा व्यापक आहे? परमात्मा आता यावेळेला व्याप्ती सांगणार आहे. 7व्या अध्यायामध्ये व्याप्ती सांगितली, 9व्या अध्यायामध्ये व्याप्ती सांगितली, 10व्या अध्यायामध्ये काय काही. आता पुन्हा काय? रसोवाम सुखवते प्रभास मी कोणत्या अध्यायात सांगितले? बरं. इतक्या वेळाने म्हटलं इतका वेळ लावायचा असतं का? जाऊ द्या. रसोवाम सुखवते प्रभास मी प्रणवात सर्व वेद. 9व्या अध्यायात कोणी सांगितले? गतीर भरता प्रभू प्रभाव प्रलय स्थान. याचं व्याप्ती आहे. आता 15व्या अध्याय. या 10 जिथल्या जगात भास येते केलं या चंद्रमस्ती महाविकम. कशी आहे काय याचा विचार कधी करू.